जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मनेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, इयत्ता दुसरी अच्या व्हॉट्सअप अभ्यास वर्गामध्ये मी नवनाथ विष्णू सांगळे सर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, नियमित अभ्यास दिवस 49वा. आज आपण इंग्रजी विषयातील 2.11 द व्हिजिट टू ग्रँडमदर हा घटक बघणार आहोत. बघूया बरं या घटकामध्ये काय काय गमती झालेल्या आहेत. सर्वांनी इंग्रजीचं पुस्तक काढायचं आहे आणि त्यामधील द व्हिजिट टू ग्रँडमदर हा पाठ काढायचा आहे. काढला सर्वांनी? बघा, आपल्या समोर एक चित्र आहे. दिसतंय सर्वांना? काय दिसतंय रे चित्रामध्ये सांगा बरं. बरोबर, काय दिसतंय? बस दिसते. बस बघितली का तुम्ही? बरोबर, आपल्या गावात येते की नाही बस. सिन्नर बस स्टँडमधून आपल्या गावाला दिवसातून किमान 5 ते 7 वेळा बस येते. त्या बसमध्ये आपल्या गावातील लोक सिन्नरला बाजारला जातात, आपल्या गावातली मुलं सिन्नरला कॉलेजला जातात. अशा प्रकारे माणसांची ने-आण करण्यासाठी, वस्तूंची ने-आण करण्यासाठी आपल्या गावात सिन्नर आगारातून बस येते. या बसमधून तुम्ही सुद्धा प्रवास केलेला असेल, हो की नाही? त्यानंतर बघा इथे काय दिसतंय बघा बरं. बरोबर, एक कुटुंब आहे. त्यामध्ये मम्मी आहे, पप्पा आहे आणि 2 छोटी छोटी मुलं आहेत. ही कुठंतरी चालली. मग बघू बरं ही कुठं चालली ते आपण बघूया. मग बघा काय काय सांगितलं आहे. मग लिसन अँड रीड आफ्टर युअर टीचर. काय म्हटलंय? लिसन अँड रीड आफ्टर युअर टीचर. मग काय करा? लिसन म्हणजे ऐका, ॲड म्हणजे आणि, रीड म्हणजे म्हणा, वाचा, आफ्टर म्हणजे नंतर, युअर म्हणजे तुमच्या, टीचर म्हणजे शिक्षकांबरोबर. मग काय करा? ऐका आणि तुमच्या शिक्षकांबरोबर वाचा किंवा शिक्षकांच्या नंतर वाचा. बरोबर. मग बघा स्माइली दिलेली आहे. ही जी स्माइली आहे तिच्या कानाला असा हात आहे आणि ती स्माइली ऐकते आहे आणि दुसरी स्माइली काय करत आहे? वाचत आहे. मग तुम्ही सुद्धा माझ्या मागे वाचायचं आहे. चला तर मग. वी पॅक्ड आवर बॅग्स. वी वेन टू द बस स्टँड. सर्व वाचताय ना? पुन्हा एकदा वाचू आपण. सर्वांनी मोठ्याने वाचायचे, मला ऐकवायला पाहिजे. वी पॅक्ड आवर बॅग्स. वी वेन टू द बस स्टँड. आवर बस वॉज रेडी. वी बोर्डेड द बस. है की नाही सोपं? आता आपण हे आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत समजून घेऊया काय आहे बघा. मग वी म्हणजे आम्ही, पॅक म्हणजे आवरणे, भरणे, आवर म्हणजे आमच्या आणि बॅग म्हणजे थैली. आम्ही काय केलंय? गावाला जायचे म्हणून आमच्या ज्या बॅग आहेत त्या व्यवस्थित भरून घेतल्या. बरोबर. पुढे काय झालं बघा. वी वेन टू द बस स्टँड. वी म्हणजे आम्ही, वेन म्हणजे गेलो. कुठे गेले? बरोबर, बस स्टँड. आम्ही आमच्या बॅगा भरल्या आणि आम्ही बस स्टँडवर गेलो. बस स्टँडमध्ये गेलो किंवा बस स्टँडकडे गेलो. पुढे बघा काय झालं. आवर बस वॉज रेडी. बघा इथे उभी आहे. आम्ही जेव्हा बस स्टँडकडे गेलो तेव्हा आमची बस रेडी होती. रेडी म्हणजे तयार, वॉज म्हणजे होती, बस म्हणजे बस, आवर म्हणजे आमची. आवर बस वॉज रेडी. आमची बस तयार होती. पुढे बघा काय झालं. वी बोर्डेड द बस. वी बोर्डेड द बस. आम्ही बसमध्ये चढलो. आम्ही बसमध्ये चढलो. पुन्हा एकदा वाचूया आपण. माझ्या मागे वाचा. वी पॅक आवर बॅग्स. वी वेन टू द बस स्टँड. आवर बस वॉज रेडी. वी बोर्डेड द बस. अशा प्रकारे आपल्याला याचं वाचन सराव करायचा आहे. पुढे बघा या घटकाचा उत्तरार्ध आहे बघा.
वी थोडं मोठं करतो, दिसतंय सगळ्यांना आता बघा. वी माझ्या मागे म्हणा, वी फाउंड आवर सीट्स. आवर सीट्स नंबर्स वेअर 11, 12, 13, 14. I sat near the window. I saw some hills. I saw some trees passing by too. I saw markets full of people. पुढे बघा काय म्हटलंय. We reached Aji's home after 4 hours. She welcomed us and hugged us. We love our Aji. We love our आजोबा too. अशा प्रकारे त्या मुलाने वर्णन केलं आहे. बघा मला काय म्हटलंय. वी फाउंड आवर सीट्स. आम्ही आमच्या सीट्स म्हणजे जागा शोधल्या. वी म्हणजे आम्ही, फाउंड म्हणजे शोधणे, आवर म्हणजे आमच्या, सीट्स म्हणजे जागा. आमची जी बसायची जागा होती ती आम्ही शोधली. पुढे बघा. आवर सीट्स नंबर्स वेअर 11, 12, 13, 14. आमच्या बसण्याच्या जागांचे जे नंबर होते ते होते 11, 12, 13, 14. बरं की नाही. म्हणजे त्यांनी बसमधल्या जे जागा आहेत त्या रिझर्वेशन केलेल्या होत्या. त्या जागेवर बसण्याचा जो अधिकार आहे तो फक्त त्यांचा होता. मग पुढे काय झालंय. आय सॅट नियर द विंडो. मी सॅट म्हणजे बसणे, नियर म्हणजे शेजारी, विंडो म्हणजे खिडकी. आय म्हणजे मी खिडकीच्या शेजारी बसलो. बरोबर. मी म्हणजे कोण, तो छोटा मुलगा. मग तो काय म्हणतोय. आय सॅट नियर द विंडो. आय सॉ सम हिल्स. बस सुरू झाली आणि मला खिडकीतून हिल्स दिसल्या, म्हणजे छोट्या छोट्या टेकड्या, छोटे छोटे डोंगर दिसले. सॉ म्हणजे बघणे, सम म्हणजे काही, हिल्स म्हणजे टेकडी. पुढे बघा. आय सॉ सम ट्रीज पासिंग बाय टू. अजून काय बघा. आय म्हणजे मी, सॉ म्हणजे पाहिले, सम म्हणजे काही, ट्रीज म्हणजे झाडं, पासिंग म्हणजे मागे जाणारे झाडं बघितली. बरोबर. टू म्हणजे खूप. मी बसमधून काही छोटे डोंगर, छोट्या टेकड्या बघितल्या आणि काही मागे पळणारी झाडं सुद्धा बघितली. आय सॉ मार्केट फुल ऑफ पीपल. आय म्हणजे मी, सॉ म्हणजे पाहिले, मार्केट्स म्हणजे बाजार, फुल म्हणजे पूर्ण आणि पीपल म्हणजे माणसं, माणसांनी भरलेला बाजार मी बघितलं, मार्केट बघितलं. पुढे बघा अजून काय झालंय. वी रिच्ड आजीज होम. आम्ही आजीच्या घरी पोचलो. कधी. आफ्टर 4 hours. 4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आजीच्या घरी पोचलो. वी म्हणजे आम्ही, रिच म्हणजे पोचणे, आजी. आपल्या आई, मम्मीच्या किंवा पप्पांच्या आईला आजी म्हणतात. मम्मीच्या किंवा पप्पांच्या वडिलांना आजोबा म्हणतात. मग हे आपल्या आजीच्या घरी आले होते 4 तासाचा प्रवास करून. बघा पुढे. शी वेलकम्ड अस अँड हग्ड अस. काय केलंय. आजीने आमचं स्वागत केलं आणि आजीने मला मिठी मारली. बघा ते बाळ आजीच्या कडेवर बसलेलं आहे. बरोबर. पुढे बघा. वी लव आवर आजी. माझं आजीवर खूप प्रेम आहे. वी म्हणजे आमचं. आम्ही आजीवर खूप प्रेम करतो. आवर म्हणजे आमची. आमच्या आजीवर आमचं खूप प्रेम आहे. परत काय म्हणतोय. वी लव आवर आजोबा टू. आणि आमचं आमच्या आजोबांवर सुद्धा खूप प्रेम आहे. टू म्हणजे खूप, लव म्हणजे प्रेम. तर या पाठामध्ये
मुलं आपल्या आजीच्या गावाला गेले आहे आणि आजीच्या गावाला जाताना जो काही प्रसंग घडला, जे काही त्यांनी बघितलंय ते त्यांनी सांगितलेलं आहे. एक छोटासा प्रसंग आहे. या छोट्याशा प्रसंगामधून ते वर्णन केलं आहे. या पाठामध्ये घटकामध्ये असणारे जे शब्द आहेत ते सोपे आहेत. कसे वाचायचे तेही सांगितलं. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून सांगितला. तुम्ही सुद्धा हा पाठ वाचण्याचा प्रयत्न करा. काही अडचण आली तर मला विचारा, आपल्या पालकांना विचारा, जे आपले अभ्यास घेतात त्यांना विचारा. सरावानंतर मात्र हे सहज शक्य आहे. पुढे काय आहे बघा. पुढे याच्यावर काही स्वाध्याय दिलेला आहे. लिसन अँड नंबर द इवन इन ऑर्डर. काय करा, ऐका आणि खालील दिलेली जी वाक्य आहे ती तुम्हाला क्रमशः लावायची आहे, जशी घटना घडली त्याप्रमाणे. मग पहिलं वाक्य बघा. आय सॅट नियर द विंडो. मी खिडकीजवळ बसलो. आवर बस वॉज रेडी. आमची बस तयार होती. वी रिच्ड आजीज होम. आम्ही आजीच्या घरी पोचलो. वी पॅक्ड आवर बॅग. आम्ही आमच्या बॅगा भरल्या. मग पहिलं वाक्य आहे मी खिडकीजवळ बसलो. दुसरं वाक्य आहे आमची बस रेडी होती. तिसरं वाक्य होतं आम्ही आजीच्या घरी पोचलो. आणि चौथं वाक्य होतं आम्ही बॅग पॅक केला. मग तुम्हाला नंबर लावायचा आहे. पहिल्यांदा काय केलं सांगा बरं त्यांनी. पहिल्यांदा त्यांनी केलं वी पॅक आवर बॅग. आम्ही आमच्या बॅग पॅक केल्या. मग इथे लिहायचा 1. ओके. नंतर दुसऱ्यांदा काय केलं बघा. दुसरी कोणती घटना झाली सांगा बरं. बरोबर, आवर बस वॉज रेडी. आमची बस तयार होती. इथे लिहायचा 2. नंतर आय सॅट नियर द विंडो 3. आणि वी रिच आजीज होम 4. जशी घटना घडली त्याप्रमाणेच आपल्याला त्याची काय लिहावं लागेल, कृती क्रमांक लिहावा लागेल. आपण या अगोदर घटनांचा क्रम लावून गोष्ट तयार केली आहे. घटनाचा क्रम निश्चित केलेला आहे. याचा सराव आपला झालेला आहे. त्यामुळे आपल्याला हे अवघड जाणार नाही. पुढे बघा. लुक अँड से. लुक म्हणजे पहा, से म्हणजे म्हणा, अँड म्हणजे आणि. मग काय बघा, माझ्या मागे म्हणायचे पाहायचं पण आहे. सॉ. मोठ्याने म्हणा. सॉ, सॅट, वेंट, फाउंड, बोर्डेड, पॅक्ड, स्टॉप्ड, रिच्ड, वेलकम, हग्ड. बरोबर, पुन्हा एकदा वाचू. सॉ, सॅट, वेंट, फाउंड, बोर्डेड, पॅक्ड, स्टॉप्ड, रिच्ड, वेलकम्ड, हग्ड. अशा प्रकारे आपल्याला त्याचा वाचन सराव करायचा आहे. एक छानसा स्टोरी होती द व्हिजिट टू ग्रँडमदर, म्हणजे आजीची भेट. तर ह्या पाठामध्ये असणारे शब्द हे सोपे आहेत, समजायलाही सोपे आहे. पाठाचं वाचन करा आणि हा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. पाठाचं वाचन करत असतानाचा व्हिडिओ बनवायचा आणि आपल्या ग्रुपवर पाठवायचा. आपला पुढचा घटक आहे इंग्रजीचाच आपला 2.10 मधला छोटासा घटक आहे, ज्याचा स्वाध्याय आपला राहिला होता तो आपण बघणार आहोत. मग काय आहे, इथे काही स्टिक्स दिल्या आहेत. या स्टिक्स मोजायच्या. जेवढ्या स्टिक्स भरतील त्याचं उत्तर इथे लिहायचं. इथे काही शेप्स दिले आहेत. त्या शेप्स काउंट करायच्या. जेवढ्या शेप्स असतील ते तिथे लिहायच्या. इथे काही ट्रँगल दिले आहेत. ते ट्रँगल मोजायचे. तर ट्रँगल जेवढे असतील ते इथे लिहायचे. इथे काही स्क्वेअर आहे. ते स्क्वेअर मोजायचे, इथे लिहायची. पुन्हा बघा, अजून काही शेप्स आहेत. त्याही काउंट करायच्या, इथे लिहायच्या. ह्या शेप्स मोजायच्या, काउंट करायच्या, इथे लिहायच्या. हेही शेप्स मोजायच्या, काउंट करून इथे लिहायच्या. हे स्टार मोजायची, काउंट करून इथे लिहायची. हा आपला मागच्या घटकातला काय आहे, स्वाध्याय आहे. आपण हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. त्याचा फोटो काढायचा आणि आपल्या ग्रुपवर पाठवायचा. आपला पुढचा घटक आहे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती म्हणजे काय, सगळ्यात अगोदर ते समजून घेऊ. आपत्ती म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता येणारं संकट. आपत्ती म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता येणारं संकट. पुन्हा एकदा ऐका. आपत्ती म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता येणारे संकट. मग असं जे संकट आहे हे काहीही कल्पना न देता येतं आणि
व्यवस्थापन म्हणजे नियोजन. असं संकट येऊ नये म्हणूनही आपण काळजी करू शकतो. आणि असं संकट जर आलं तर आपण काय केलं पाहिजे, काय व्यवस्थापन केलं पाहिजे, हेही याच्यात समाविष्ट होतं. मग आपत्ती म्हणजे संकट. तुम्हाला सांगितले माझ्या मागे म्हणा मग. आपत्ती म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता येणारे संकट. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा. आपत्ती म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता येणारे संकट. व्यवस्थापन म्हणजे येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी केलेले नियोजन. येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी केणारं नियोजन. मग बघा, आपत्ती या दोन प्रकारच्या असतात. पहिली आपत्ती असते नैसर्गिक आपत्ती, बरोबर, आणि दुसरी आपत्ती असते मानवनिर्मित आपत्ती. लक्षात घ्या बरं का. पहिली आपत्ती आहे नैसर्गिक आपत्ती, दुसरी आपत्ती आहे मानवनिर्मित आपत्ती. मग सुरुवातीला आपण समजून घेऊ नैसर्गिक आपत्ती. मग इथे नैसर्गिक आपत्ती दिलेली आहे बघा. काय आहे पहिलं चित्र बघा बरं, काय दिसतंय. बरोबर, काय दिसतंय रे. बघा, निरीक्षण करा चित्राचं. तुम्हाला निरीक्षण केल्यानंतर दिसेल. काय दिसेल बघा बरं, की काय झालंय. बरोबर आहे, झाडं बघा बरं, झाडांचं निरीक्षण करा. दिसतंय. हा, हे बघा काय उडतंय, दिसतंय का. बरोबर, झाडं वाकलेली आहेत, हे की नाही. याचा अर्थ खूप मोठं वादळ आलेलं आहे. मग हे वादळ जे येतं ना, हे वादळ म्हणजे नैसर्गिक आपत्ती आहे. हे वादळ सांगून येत नाही की मी उद्या 11 वाजता येणार आहे. वादळ हे कोणतीही पूर्वसूचना न देता येतं. मग पहिलं संकट आहे नैसर्गिक आपत्ती, पहिली आहे वादळ. त्यानंतर बघा, इथे बघा काय दिसतंय. करा बरं निरीक्षण. बरोबर, बघा बरं, हे जे लाईटीचे पोल आहेत हे वाकलेले आहेत. काही पोल खाली पडलेले आहेत. ही जी भिंत आहे ही सुद्धा पडलेली आहे. मग काय झालं असेल बरं. याला म्हणतात भूकंप. भूकंप म्हणजे काय ते लक्षात घेऊ आपण. समजून घेऊ, थोडंसं समजून घ्या. भूकंप म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये ज्वालारस असतो आणि हा ज्वालारस पृथ्वीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता ज्वालारस कसा असेल, तुम्ही कलिंगड बघितलंय का. कलिंगडचं बाहेरची बाजू हिरवी असते आणि त्याच्यामध्ये लाल रंगाचं गोड पदार्थ असतो, गर असतो. तो लाल रंगाचा जो गोड पदार्थ आहे ना, तो झाला ज्वालारस, बरोबर. आणि हिरव्या रंगाचं जे कवच आहे ती झाली आपली पृथ्वी. मग तो मधला जो गर आहे, ज्वालारस आहे, तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि तो बाहेर येण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागाला धक्के देत असतो. आणि या धक्के देण्यामुळे जे काही नुकसान होते, जी काही पडझड होते, त्याला म्हणतात भूकंप. लक्षात आलं. पृथ्वीच्या आतमधील ज्वालामुखी किंवा ज्वालारस बाहेर येण्यासाठी पृथ्वीच्या कवचाला धक्के देत असतो आणि त्यामुळे पृथ्वीच्या वरील जी उलथापालथ होते त्याला म्हणतात भूकंप. लक्षात ठेवायचंय. पुढे आपल्याला भूकंपाविषयी पूर्ण सविस्तर शिकायचं आहे. आता फक्त भूकंप म्हणजे काय हे समजलं. मग पहिलं नैसर्गिक आपत्ती वादळ, दुसरी नैसर्गिक आपत्ती भूकंप. आता तिसरी बघूया काय आहे. बघा बर का, दिसते. बाप रे, काय दिसतंय रे. सगळीकडे काय आहे, पाणीच पाणी, बरं की. म्हणजे काय आलंय, पूर आला आहे. ही तिसरी नैसर्गिक आपत्ती आहे की नदीला पूर येणे, महापूर येणे, घरं वाहून जाणे, झाडं वाहून जाणे, गाय बैल जनावर वाहून जाणे, दुकानं वाहून जाणे, या गोष्टी पुरामुळे घडतात. आता सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पूर आलेला आहे. त्या पुरांमुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, आर्थिक नुकसान झालंय, लोकांची घरं वाहून गेलीत. अशा प्रकारचं हे तिसरं संकट आहे. या तिसरं संकट आहे पूर किंवा महापूर. पहिलं संकट आहे वादळ, नंतर भूकंप, त्यानंतर आहे पूर किंवा महापूर. आणि पुढचं त्याच्या संकट आहे काय दिसतंय बघा बरं. अरे बाप रे, हा माणूस काय करतोय, पाणी आणतोय. बघा पाणी किती दूषित आहे. जमीन बघा कशी आहे, भेगा पडलेल्या आहे जमिनीला.
म्हणजे पुढचं संकट आहे दुष्काळ. पाऊस न पडणे, पाण्याचं व्यवस्थित नियोजन न करणे, यामुळे दुष्काळ येतो. आणि दुष्काळ आल्यामुळे माणसांना पाणी मिळत नाही, प्राण्यांना पाणी मिळत नाही, पेरलेली पिकं वाळून जातात आणि ह्या संकटाला आपल्याला तोंड द्यावं लागतं. मग अशी ही 4 संकटं आहेत. ही 4 संकटं जी आहेत ती आहेत नैसर्गिक आपत्ती. मग या नैसर्गिक आपत्तीचं आपण काय केलं पाहिजे? नियोजन केलं पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल, सर ही तर नैसर्गिक आपत्ती झाली, मग तुम्ही मानवनिर्मित आपत्ती सांगितलेली नाही. पण मानवनिर्मित जी आपत्ती आहे ती सांगतो. उदाहरण देतो. कोरोना. कोरोना ही काही नैसर्गिक आपत्ती नाही. कोरोना ही मानवनिर्मित आपत्ती आहे. एखाद्या गोष्टीचा शोध लावताना किंवा मानवाच्या चुकीमुळे जे काही संकट संपूर्ण जगावर, देशावर येतं, त्याला म्हणतात मानवनिर्मित आपत्ती. याला जबाबदार मानव असतो. म्हणजे मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय? की ज्या मानवाच्या चुकीमुळे येणारी आपत्ती म्हणजे मानवनिर्मित आपत्ती. त्याचं उदाहरण म्हणजे कोरोना. बरोबर. आता कोरोना जे संकट आलं आहे, जी आपत्ती आली आहे, त्याचं नियोजन करताना, व्यवस्थापन करताना संपूर्ण जगाची दमछाक झाली. का दमछाक झाली? तर त्याचं व्यवस्थापन केलेलं नव्हतं. कोरोना हा आजार येईल किंवा असा आजार आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे याचं व्यवस्थापन करताना सुरुवातीला अडचणी आल्यात. आजही आपण त्या संकटाला गेल्या 2-2.5 वर्षापासून सामोरे जात आहोत. आज मात्र आपण त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं आहे, त्याचं व्यवस्थित नियोजन केलं आहे. त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी सर्व नागरिकांना सरकारकडून मोफत लसीकरण केलं जात आहे. लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. कोरोनाचे जे नियम आहेत ते समजून सांगितले जात आहे, त्याचं पालन करण्यास सांगितलं जात आहे आणि हळूहळू कोरोनाची लाट ओसरत आहे. कोरोना हे संकट आपल्यापासून दूर जात आहे. पण आपण ते नियम, त्या अटी व्यवस्थित पाळल्या पाहिजे. मग नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. मग नैसर्गिक आपत्तीमध्ये वादळ, भूकंप, पूर, दुष्काळ आणि मानवनिर्मित आपत्तीमध्ये बरीचशी संकटं येतात. ही संकटं मानवाच्या चुकीमुळे होतात. मानवाच्या चुकीमुळे संपूर्ण मानव जातीवर जे संकट येतं ते संकट म्हणजे मानवनिर्मित आपत्ती. तर हे आपलं आपत्ती व्यवस्थापन जे घटक होता तो घटक आहे. मग इथे काय सांगितलंय? जमीन, पाणी, डोंगर, वृक्षवेली, पशु, पक्षी, मानव, सूर्य, चंद्र, तारे, आकाश, वाळवंट यापैकी कोणतेही घटक निवडून चित्र काढा आणि रंगवा. मग तुम्हाला यापैकी जो घटक आवडला असेल त्याचं मस्त छानसं चित्र काढायचं आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवायचं. आपला पुढचा घटक आहे ओके. तर आज आपण काय शिकलो? आज आपण इंग्रजी विषयातील द विजिट टू ग्रँडमदर हा घटक शिकलो. यामध्ये जी छोटी छोटी वाक्य आहेत त्याचं वाचन केलं. यामध्ये आलेल्या शब्दांचे मराठी अर्थ समजून घेतले. तुम्ही सुद्धा हा घटक वाचण्याचा प्रयत्न करायचा, हा घटक समजून घ्यायचा, वाचन करत असतानाचा व्हिडिओ बनवायचा, आपल्या ग्रुपवर पाठवायचा. त्यानंतर हा जो स्वाध्याय आहे, वाक्यावर ऐका, लक्षात घ्या आणि त्याचा योग्य क्रम लावा. त्याचा योग्य क्रम लावायचा आहे. त्यानंतर खाली दिलेली शब्द आहेत ती वहीत लिहायची, त्याचा वाचन सराव करायचा. त्यानंतर इथे काही शेप्स दिले आहेत, त्या शेप्स वहीत काढायच्या, त्या काउंट करायच्या आणि बॉक्समध्ये त्या लिहायच्या. पुढे आहे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलंय. नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती या 2 आपत्तीचे प्रकार आहेत. व्यवस्थापन म्हणजे संकट येण्यास अगोदर आणि संकट आल्यानंतर केले जाणारं जे नियोजन आहे त्याला म्हणतात व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे संकट येण्यापूर्वी किंवा आपत्ती येण्यापूर्वी आणि आपत्ती आल्यानंतर जे नियोजन केलं जातं त्याला म्हणतात व्यवस्थापन. मित्रांनो, आपला आजचा घटक हा इथे संपत आहे. लवकरच आपली प्रथम सत्र परीक्षा होणार आहे. त्यासाठी सर्वांनी तयारी करायची आहे आणि आपण ती तयारी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपली अधिकारी व्हायचे मला ही जी परीक्षा आहे ही 11 ऑक्टोबरला होणार आहे. आता फक्त
5च दिवस शिल्लक राहिले आहेत. बऱ्याचशा मुलांचा अभ्यास झाला आहे, बऱ्याचशा पालकांनी छान तयारी करून घेतली आहे. तरीसुद्धा उरलेल्या 5 दिवसामध्ये अतिशय छान तयारी करा आणि आपले परीक्षेत यश संपादित करा. अधिकारी होणं हे जरी अवघड असलं पण अशक्य नाही. अशक्य का नाही की याच्या अगोदरही आपल्या गावातील, आपल्या शेजारच्या गावातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या राज्यातील खूप लोक अधिकारी झालेले आहेत. त्याच्यामुळे ते अवघड आहे पण अशक्य नाही. आणि अवघड आहे तर आपल्याला ते सोपं करायचं आहे आणि जे अशक्य वाटतंय ते शक्य करायचं आहे. तर प्रथम सत्र परीक्षा आणि अधिकारी व्हायचे मला ही स्पर्धा परीक्षा, या दोन्ही परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पालकांना माझ्याकडून, शाळेतील सर्व शिक्षकांकडून, मुख्याध्यापकाकडून शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. पुन्हा भेटू नवीन घटकासह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.